महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने मदत फेरी ऐरोलीमध्ये काढण्यात आली होती। या मदत फेरीला नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। केरळमधील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी या उद्देशाने केरळ रहिवासी संघ आणि शिवसेनेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक तथा उपशहर अध्यक्ष मनोज हळदणकर यांच्या प्रयत्नाने ऐरोली सेक्टर 19 ते ऐरोली सेक्टर 16 अशी मदत फेरी काढण्यात आली होती। यावेळी मदत स्वरूपात अन्नधान्य, औषधे, कपडे, खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बॉटल तसेच आर्थिक स्वरूपातील मदत देण्याचे आवाहन नागरिकांना आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले होते। या मदत फेरीला रिक्षा चालक, बाईक स्वार, रस्त्याने चाललेले नागरिक यांनी चांगला प्रतिसाद देत शक्य तेवढी आर्थिक मदत केली। तसेच नगरसेवक मनोज हळदणकर यांच्या प्रभागातून व्यापारी वर्गाने सर्वात जास्त मदत ही कपडे, अन्नधान्य, पाणी बॉटल, आवश्यक वस्तू अशा स्वरूपात केली। या प्रसंगी व्यापारी वर्गाचे विजय चौगुले यांनी आभार व्यक्त केले। याविषयी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले। आम्ही ऐरोलीकरांच्या वतीने मदत फेरी काढलेली आहे आणि आम्ही सर्व लोकांना आवाहन केलेलं औषध असेल, कपडे असेल आणि त्याच्या पद्धतीने जे काय असेल त्यांनी ते मदत करायला आणि सुरुवात आम्ही 20 पासून केलेली आहे। आता सेक्टर 3 लावलं आहे, आता 2 होईल असं सर्व मदत आम्ही जेवढी मदत जमेल तेवढी आम्ही एकत्रपणे करून आम्ही ते केरळ म्हणून। तसेच शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख कमलाकर कदम यांच्या प्रभागातून देखील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात मदत करत शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य केले। या संदर्भात काही मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार म्हणजे ज्या ठिकाणी केरळाला एक मोठा प्रलय आला आणि त्या प्रलयामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली, तर ती हानी या ठिकाणी भरून काढण्याकरता म्हणजे तिथल्या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थानं इथून मदत मिळावी महाराष्ट्रातून, त्याकरता शिवसेनेने पुढाकार घेतलेला आहे। आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई उत्तर विभागातून आदरणीय शिवसेनेचे या नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पदाधिकारी उपशहर प्रमुख असे, विभाग प्रमुख असे, शहर प्रमुख असे, शाखा प्रमुख असे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या उत्साहामध्ये शिवसैनिकांनी आज या फेरीचं आयोजन केलं होतं आणि या फेरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आम्हाला नागरिकांनी म्हणजे व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि ही निश्चित स्वरूपाची मदत योग्य त्या ठिकाणी पोहोचण्याचं तत्परता या ठिकाणी आमच्या पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे आणि लवकरच आज स्वतः आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब टीम घेऊन केरळला पोहोचलेले आहेत। आमची दुसरी टीम लवकरच बुधवार ते मंगळवारच्या दरम्यान इथून 3 बुग्या बुक करून केरळला पोहोचणार आहेत आणि ही सगळी मदत खऱ्या अर्थानं तिथल्या पूरग्रस्तांना मिळेल आणि ठिकाणच्या पूरग्रस्तांना जे आजच्या घडीला हवे ते प्रामुख्याने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने असू दे की कपड्यांच्या बाबतीत असू दे की त्यांच्या खाण्याच्या बाबतीत असू दे, या ठिकाणी निश्चित स्वरूपाची जी आवश्यक असलेली मदत। आज आम्ही नवी मुंबई ऐरोली येथे केरळ रहिवाशांच्या वतीनं आणि ऐरोलीच्या शिवसेनेच्या वतीनं सामुदायिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत करा अशी मदत रॅली आयोजित केली होती। मला वाटतंय दुपारी 4 वाजेपासून ही रॅली ऐरोली भागात फिरत आहे। मी आता सेक्टर 15 या ठिकाणी आणि सेक्टर 15 चे शाखा प्रमुख सन्माननीय शिवसेनेचे कडवड शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक यांची आताच नियुक्ती झाली ते कमलाकर दादा कदम यांच्या विभागामध्ये मी आहे। खरं तर प्रचंड प्रतिसाद या गोष्टीला मिळतोय, कारण आपत्कालीन व्यवस्था वेळ असेल किंवा अशा आपत्ग्रस्तच्या वेळी शिवसैनिक हा नेहमीच अग्रगण्य असतो। हे अनेक वेळा शिवसैनिकांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात नव्हे तर केरळमध्ये जरी अशी परिस्थिती निर्माण झाली तरी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि म्हणून आज देखील जी केरळवरती परिस्थिती उद्भवली गेल्या 1 महिन्यापासून लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, पाण्याखाली वाहून गेलेले आहेत, शेकडो लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। संसार उद्ध्वस्त होऊन असताना एक हिंदू माणूस त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणचा बाळासाहेबांचा शिवसैनिक कदापि शांत बसणार नाही आणि म्हणून उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज ऐरोलीमध्ये केरळ समाजाला घेऊन
केरळच्या रहिवाशांना घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मनोज जळदणकर साहेब यांनी आज ऐरोली भागामध्ये मदत फेरी जाहीर केली आणि सर्व शिवसैनिक प्रत्येकाच्या घरामध्ये, दुकानामध्ये, रहिवाशांच्या रस्त्यामध्ये रहिवाशांना पकडून ज्या ज्या स्वरूपाची मदत मिळेल ती जमा केलेली आहे. मग ती कपड्यांच्या स्वरूपात असेल, औषधाच्या स्वरूपात असेल, रोख रक्कम असेल किंवा औषधाच्या स्वरूपात असेल, ती रक्कम आज आम्ही जमा केलेली आहे. आणि शिवसैनिक हे नातं हे समाजाशी एकनिष्ठ एक वेगळं नातं आहे. आणि जो कुठंतरी आपदग्रस्त असतो, पूरग्रस्त असतो, त्या ठिकाणी शिवसैनिक पहिला पोहोचतो. गेल्या 1 महिन्यापासून शिवसेना, महाराष्ट्राची शिवसेना केरळमध्ये अगोदरच डॉक्टरच्या टीमसह दाखल झालेली आहे. आमचे पालकमंत्री जवळजवळ 50 डॉक्टरांना घेऊन त्या ठिकाणी कार्य करतात केरळमध्ये. आणि म्हणून आज देखील आम्ही ऐरोलीच्या वतीनं जे काही रक्कम, जे काही वस्तू ज्या आम्ही जमा केलेल्या आहेत त्या देखील पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केरळवासियांना आम्ही त्या ठिकाणी पोच करू. आणि या विभागाचे शाखा प्रमुख जे आहेत कमलाकर दादा यांनी खऱ्या अर्थाने जी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या विभागातून सर्वात जास्त मदत ही या ठिकाणी आम्हाला आलेली दिसते. खरोखर मी एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आमच्या कार्यरत आणि कार्यसम्राट शाखा प्रमुखाचं या ठिकाणी मी कौतुक करेन की चांगलं कार्य शाखा प्रमुख या ठिकाणी करतायत. शिवसेना पक्षाच्या या मदत फेरीला शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, युवा सैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.